Take a deep breath, sit straight, पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज. पुन्हा टेक अ डीप ब्रीथ, पूर्ण श्वास पोटातून घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा आहे. होल्ड, रिलीज. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद परमेश्वरा, आजच्या या सुंदर दिवसासाठी. चैतन्यमयी, आनंददायी, अतिशय उत्साहाने भरलेल्या आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. माझा आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. मी जिवंत आहे. माझा प्राणवायू चालत आहे. सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत आहे, स्पर्श करत आहे. माझं शरीर सुदृढ आहे. प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी या योग्यरित्या काम करत आहे. माझं मन उत्साहाने, आनंदाने भरून गेलेलं आहे. मी खूप भाग्यशाली आहे. परमात्मा, तुझे खूप खूप आभार माझ्या घरातल्या सगळ्या मंडळींसाठी, जे स्वस्त आहे आणि मस्त आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आईसाठी, जिने जन्म दिला, पालन पोषण केलं. धन्यवाद वडिलांसाठी, ज्यांनी कष्ट करून पैसे कमवले, घर चालवलं, आम्हाला शिक्षण दिलं, लग्न केलीत, आमच्या पायावर उभं केलंय. समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून दिलं. बाबांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या पूर्वजांसाठी, ज्यांच्या पुढे मी एक सुखी जीवन जगती आहे. त्यांच्या आशीर्वादामुळं माझं जीवन सुरळीत चालत आहे. माझ्या पूर्वजांना माझा आशीर्वाद आहे. ते जिथे कुठे असतील, माझे पूर्वज, ते छान, आनंदी, प्रसन्न आणि खूप आनंदी, खूप खुश राहू देत. त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असू दे. धन्यवाद माझ्या गुरुजनांना, ज्यांनी मला ज्ञान दिलंय. बालपणापासून ते आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरूंना खूप 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 आशीर्वाद आणि धन्यवाद. युट्यूबद्वारे जी मी शिकली, ज्या गुरूंकडून मी पुष्कळ काही गोष्टी शिकली, त्या सगळ्यांसाठी धन्यवाद. पुस्तकातून, पुस्तक ही एक गुरु म्हणून माझ्या जीवनात आले, ज्यांनी मला नवीन मार्गदर्शन केलं आहे, त्या गुरूंसाठी पण धन्यवाद. पुस्तक रूपी गुरूंसाठी धन्यवाद. धन्यवाद सौरमंडल, सूर्य, चंद्र, नवग्रह, राहू, केतू, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, जे माझ्या आयुष्यामध्ये मला यश, कीर्ती प्राप्त करून देतात. धन्यवाद माझ्या स्वतःसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद पंचतत्वांसाठी. धरती माता जी सतत ग्राउंडेड राहायला शिकवते, जिच्यामुळे मी आज स्थिर बसलेली आहे आणि प्रत्येक
ठिकाण हे मला ते दाखवते. अतिशय सुंदर रमणीय ठिकाण मी तिच्यामुळे बघू शकते. तिच्या गर्भातून निघालेल्या प्रत्येक गोष्टीचा मी उपयोग करते आणि एन्जॉय करते. त्या धरती मातेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद जलपिता, निर्मळ जल सतत आयुष्यामध्ये पुढे पुढे जायला शिकवतं. त्या निर्मळ जल पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद. जसं जिथे जाईल तसं स्वतःला आकार द्यायचा, तसं स्वतःला बनवायचं हे ते शिकवतं. धन्यवाद हवेसाठी, जी प्राणवायू आमच्या शरीरामध्ये आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड आमच्या शरीरातून बाहेर जातो आहे. त्या प्राणवायू देणाऱ्या त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अग्निदेवतेसाठी, जी माझ्या पोटामध्ये उदराग्नी म्हणून आहे, जी माझं अन्न पचन करते, मला स्वस्थ आणि मस्त ठेवते. सूर्यप्रकाश दैनंदिन जीवनामध्ये याचा पूर्णतः मला खूप वापर होतो. त्या सूर्यप्रकाशासाठी, त्या अग्निदेवतेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्पेस एलिमेंटसाठी, ज्यामुळे मी फिरू शकते, घरात वावरू शकते. कपाटामध्ये असलेल्या स्पेसमुळे नवीन कपडे त्याच्यामध्ये भरू शकते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मेंदूमध्ये जी स्पेस निर्माण होते, त्यामुळे मी नवीन नवीन गोष्टी ग्रहण करू शकते, नवीन ज्ञान अर्जन करू शकते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद 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 परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आजच्या या संपूर्णत्वाच्या पूर्णत्वाच्या दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. चमत्कारामागून चमत्कार, आश्चर्यामागून आश्चर्यकारक, नवीन नवीन छान छान गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये दररोज घडत आहे. माझ्याकडे पैसा, वेळ आणि आरोग्य आहे, ज्यामुळे मी प्रत्येक क्षण आयुष्याचा योग्यरित्या साजरा करू शकते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्यामध्ये दैवी प्रेमाचा संचार असल्यामुळं ज्या लोकांनी मला दुखवलं त्यांना मी माफ करते. माझ्याकडून कुणाला दुखवल्या गेलं असल्यास त्यांची मी माफी मागते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझ्या सगळ्या प्रवासासाठी, सगळ्या फ्लाइट्स, ट्रेन, बसेस, या सगळ्या गोष्टींसाठी तुझे खूप खूप आभार. धन्यवाद. माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, माझ्या नातेवाईकांसाठी, पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ आणि हात माझ्या डोक्यावर आहे. मी परमेश्वराची अतिशय लाडकी संतान आहे. मी मास्टर सर्वशक्तिमान आहे. मी भाग्यवान आहे. मी पैशांची चुंबक आहे. पैसा माझ्याकडे सहज आकर्षित होतो. चारही दिशांनी माझ्याकडे पैसा येतो. मी पैशांचा खूप छान उपयोग करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी भाग्यशाली आहे. प्रत्येक कामात मला माझ्या परमेश्वराचा सहकार्य मिळतं. ज्या कामाला मी हात लावते त्या कामामध्ये सोनं बनतं. माझ्या प्रत्येक कामामध्ये मला यश आणि कीर्ती प्राप्त होत आहे. मी पैशावर खूप प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद माझ्या शरीरासाठी. आपल्या आतमध्ये बसलेल्या परमपिता परमेश्वराला आत्मवंदन करायचं आहे. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या परमात्म्यांना खूप खूप धन्यवाद आणि नमन. अँड थँक्यू सो मच. तुम्ही रोज सकाळी उठून तुमच्या आयुष्यासाठी
तुमचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथे जॉईन करता आणि तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणता. धन्यवाद इलेक्ट्रिसिटी, धन्यवाद टेबलसाठी, धन्यवाद लॅपटॉपसाठी, धन्यवाद प्रतिभा मॅडमने दिलेल्या झूमसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमच्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू सो मच. एक छान स्माइल करून आजचा दिवस सुरू करूया. स्क्रीन विजिबल आहे. हो मॅम. हम्म. आपलं काल हे झालेलं ना. हा. तो आपण काल बघितलं आहे की या लेसन मध्ये आपल्याला व्यसन म्हणजे एक दारूच्या व्यसनावरूनच पूर्ण लेसन आहे. पण व्यसन ही पुष्कळ प्रकारचे आहे. व्यसन इन द सेन्स आपल्याला सकाळी उठणे ते लेट होतं. आपल्याला प्रोक्रास्टिनेशन म्हणजे कुठलीही गोष्ट टाळाटाळ करण्याचं एक वेगळं व्यसन असतं. डिसिप्लिन मध्ये न राहणे हे एक प्रकारचं व्यसनच आहे. तेही म्हणजे सवय व्यसन म्हणजे सवयी ज्या वाईट बघा. आहेत. ठीक आहे. तर सवयी पुष्कळ आहे ज्या आपल्याला आपल्यामध्ये दुरुस्त करायच्या आहे. या सगळ्या सवयींना आपल्याला मात करायचंय. सो सवय कुठलीही असू दे, पण ज्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला आपल्यामधून काढून टाकायच्या, जेणेकरून आपलं आयुष्य अतिशय सुखमय आणि छान होईल. मद्यपान करणे, कुठलं व्यसन करणे, सोशल मीडियाचं एक व्यसन असतं जे दिवस रात्र रील बघणे, स्क्रॉल करणे, उगाच फुकट वेळ हा आपला सोशल मीडियावर घालवणे, हेही एक प्रकारचं एक व्यसनच असतं. ठीक आहे. या सगळ्या गोष्टीतून आपण आपल्याला स्वतःला बाहेर काढायचे. कधी आपल्याला पैशाची भीती असतं. अं, अजून पुष्कळ प्रकारची अशी वेगवेगळी व्यसनं आहेत. सो मुक्तीची कल्पना करा, हेच चालू होतं ना. येस. हे झालेलं आहे फक्त एक. झालेलं ते 50% झालेलं. हा. प्रतिस्थापनाचा नियम. वाचायचं. हा. प्रतिस्थापनाचा नियम. हे जाणून घ्या की तुमच्या दुःखातून काहीतरी चांगले निष्पन्न होऊ शकते. मात्र विनाकारण त्रास सहन करत राहणे मूर्खपणाचे आहे. तुम्ही दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलात तर तुमची मानसिक आणि शारीरिक अधोगती होईल. तुम्हाला आधार देणारी अंतर्मनाची शक्ती अनुभवा. दारू न पिल्याने तुमच्या मानसिक उदासीनता निर्माण झाली तरी तुम्ही भविष्यातील स्वातंत्र्याच्या आनंददायी कल्पनेत रममाण होऊ शकता. हा प्रतिस्थापनेचा नियम आहे. तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला दारूच्या बाटलीपर्यंत घेऊन गेली. आता तिला तुम्ही स्वातंत्र्य आणि मनशांतीकडे नेऊ द्या. तुम्हाला थोडा त्रास होईल, परंतु ते सज्जनशील हेतूसाठी असेल. येस. सो प्रतिस्थापनेचा नियम. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला जी काही म्हणजे दुःखातून काहीतरी चांगलं निष्पन्न होत असतं. सुख दुःख, चांगलं वाईट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर काहीतरी दुःख आलंय म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगलं निघणार. विनाकारण कुठल्याही गोष्टीचा त्रास सहन करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. जर दुःखाला त्याच्यातून बाहेर पडता यायला पाहिजे. बाहेर पडायची सुद्धा म्हणजे तेवढी आपल्याकडे इच्छाशक्ती आणि विल पॉवर पेक्षाही जास्त तुम्हाला तुमच्यामध्ये बदल घडवून आणणे हे तुम्हाला असं समजलं पाहिजे की नाही, मला याच्यातून बाहेर निघायचं आहे. मी जो आहारी गेलो या व्यसनाच्या, तर व्यसन मी सांगितलं की व्यसन कुठलंही असू शकतं. व्यसन हे खोटं बोलण्याचं असू शकतं. व्यसन हे तुम्हाला
टाळाटाळ करणे कुठल्याही गोष्टीसाठी. त्याच्यानंतर पैसा असून सुद्धा पैसा न खर्च करणे हेही एक प्रकारचे व्यसन आहे. म्हणजे तो पैसा मग कुठल्याही मार्गाने जाईल. काही लोक अशी आहे ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण त्यांना खर्च करावा वाटत नाही. त्यांच्याकडची साधी मिक्सर किंवा कुठली गोष्ट खराब जरी झाली तर कशाला, आता खूप महाग आहे नाही घ्यायचं, अशी ते टाळाटाळ करत असतात. ते ते त्या गोष्टी घेत नाही. आणि त्याच्यानंतर जे आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहे, ह्या फक्त डिटर्मिनेशन आणि विल पॉवरने निघत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्नही करावा लागेल. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे ते जुनी जे हे झालेले बिलीफ ते काढून टाकावं लागेल. आणि ते काढायसाठी आपल्याला रोज अफर्मेशन म्हणावं लागेल. आणि तुम्ही बघितलं असेल कधी एखाद्या गावामध्ये जर एखादा रस्ता जो असतो, तो रस्ता कसा पायवाट बघितली असेल तुम्ही, एखादी पायवाट जर मला सुरुवातीला टाकायची असेल तर मला त्या पायवाटीवर रोज चालावं लागेल, रोज चालावं लागेल. आणि एक दिवस असं होईल की ती पायवाट रस्ता बनेल. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये रोज अफर्मेशन लिहाल, तेव्हा तुमची जी जुनं आहे, जो जुना रस्ता आहे त्याच्यावर गवत येईल आणि तुमचा एक नवीन रस्ता तयार होईल. आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी तुम्हाला अ, मिळेल. आणि मग ती जुनी सवय सुटून तुमची नवीन होईल. त्याच्यासाठी तुमच्या अंतर्मनामध्ये भरपूर शक्ती आहे, ती तुम्हाला अनुभवायची आहे. तुम्हाला मानसिक तुमच्यामध्ये असलेली उदारता जी निर्माण झाली आहे, ती तुम्हाला भविष्यामध्ये किती स्वतंत्र आनंददायी कल्पनेत तुम्हाला नेऊ शकते. ही कल्पना ही करायची आहे, त्याच्यामध्ये रममान व्हायचं आहे. तुमची व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की मी ह्या सवयीपासून मुक्त झाल्यानंतर मी कसा होईल, मला काय वाटेल किंवा मला काय मिळेल, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभवही करता आला पाहिजे. म्हणजेच आपण काय करणार आता, प्रतिस्थापना ऑलरेडी काहीतरी वेगळं स्थापित होतं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी आपण प्रतिस्थापित तिथे करत आहोत. आपली कल्पनाशक्ती आपल्याला जर बाटलीपर्यंत घेऊन गेली आहे आणि तिने आपलं तिला तुम्हाला स्वातंत्र्याने मनशांतीकडे नेऊ द्यायचं आहे. ती घेऊन गेली आहे तर तिच्यापासून आता दूर जाऊ शकतो. सध्या सुरुवातीला कुठल्याही गोष्टी करताना त्रास होतो, अडथळे येतात, अं, तुमची परीक्षा घेतली जाईल. पण तुम्ही जे करत आहात ते एका सर्जनशील हेतूसाठी आहे, हे तुम्हाला मान्य करायचं आहे. कधी कधी काही गोष्टी असतात की, जसं मी पैशाबद्दल सांगितलं आहे, पैशाबद्दल लोकांना नेहमी असं वाटतं हे खूप महाग आहे, खूप हे आहे. पण महाग आणि स्वस्त असं कुठलीही गोष्ट नसते. जी गोष्ट माझ्यासाठी महाग आहे ती मे बी अंबानीसाठी खूप स्वस्त आहे. बरोबर आहे. मी जर म्हटलं मला 1 करोडचा बंगला घ्यायचा आहे तर अंबानी 2 मिनिटात घेऊन घेईल. मला ती खूप महाग वाटेल. तर सगळ्यांचं वेगवेगळं असतं. अति श्रीमंत अति गरीब असं काही नसतं. आपल्या सवयी जे आहे त्या आपल्याला बदलणे आवश्यक आहे. कधी कधी तुम्हाला सकाळी उठणे म्हणजे खूप कष्टाचं काम वाटतं. आणि काही काही लोकांचे ना असे जुने बिलीफ असतात, नाही नाही मला ना रात्री झोप नाही हो झाली की माझा जीव मळमळ करतो, मला सकाळी उठलं की मला दिवसभर झोप येत नाही, किंवा मला चहा, म्हणजे हे जे जुने बिलीफ्स आहेत, काही काही गोष्टी आपण ज्या स्वतःहून निर्माण केल्या, आपल्या सवयी त्या अशा घाणेरड्या सवयी लावून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या सवयी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. सो व्यसन, भरपूर प्रकारचे व्यसन असू शकतात. मद्यपानाचंच एक व्यसन नाही, तंबाखू खाण्याचं कुणाकुणाला व्यसन असतं. सो व्यसनांची वेगवेगळे प्रकार आहेत. फक्त त्यातून तुम्हाला निघायचं आणि निघताना तुम्हाला स्वतःहून मनामध्ये ठाम विचार करायचा आहे की मला याच्यातून निघायचं आहे आणि ह्या जे जुनं जे माझ्या डोक्यामध्ये बिलीफ पटलेलं आहे ते मला पूर्णतः काढायचं आहे. त्याला दुसरं मला प्रतिस्थापना त्याच्यात करायची आहे. जे आधी स्थापित झालंय त्याला काढून टाकायचं आहे. मद्यपानाची कारणे. मद्यपानाचे खरे कारण नकारात्मक आणि विध्वंसक विचार हेच आहे. माणूस जसा विचार करतो तसाच तो असतो. मद्यपींमध्ये न्यूनगंड, अक्षमता, निराशा आणि पराभवाची तीव्र भावना असते. अनेकदा याला सखोल आंतरिक शत्रुत्वाच्या भावनेची जोड मिळते. मद्यपी व्यक्तीकडे अशा अनंत सबबी असतात ज्यातून तो आपल्या मद्यपीपणाचे समर्थन करू शकतो. परंतु खरे कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनात असते. येस. अंतर्मनात कसं असतं कारण, ते कुठेतरी तो व्यक्ती, जसं आपण याच्या आधी त्या मिस्टर ब्लॉकचं उदाहरण बघितलं. तर त्यांना काय होतं की एकच, त्यांचा बिझनेस खूप छान चालू होता पण एक क्लायंट आला
त्याने त्याला धोका दिला आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये सारखे तेच ते विचार राहायचे. किंवा एक व्यक्ती आहे जो सतत गिल्टमध्ये राहायचा आणि त्यामुळं तो त्या मद्यपानाकडे गेला. म्हणजे त्याच्यामध्ये असलेले ते नकारात्मक आणि विध्वंसक विचार हे त्याला त्या गोष्टीपर्यंत घेऊन गेले. आणि मग तो जसा विचार केला तसाच तो बनला. मद्यपीमध्ये न्यूनगंड, हा, मद्य म्हणजे मद्यपान जे करतात त्या लोकांमध्ये एक म्हणजे कुठलंही व्यसन, इवन तो ड्रग्स वगैरे बघितलं असेल, स्वतःमध्ये एक न्यूनगंड असतो की मी कमी आहे, माझी क्षमता कमी आहे, मी चांगलं घर नाही चालवू शकत, मी हे काम नाही करू शकत, असा अक्षमतेची भावना त्या व्यक्तीमध्ये असते. निराशा असते की मी खूप काम केलं तरी मला पैसा येत नाही, मी खूप कष्ट करतो आहे. मग ते अशा गोष्टींकडे वळतात. कधी कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी सपोज आता शिक्षण आहे, शिक्षण घेता घेता एखाद्या तरुण व्यक्तीने खूप परीक्षा देत आहे पण फेल होत आहे, फुल येतं. मग ती त्याच्याकडे पराभवाची तीव्र भावना होईल निर्माण आणि मग तो कुठल्या वेगळ्या गोष्टीकडे वळेल. अनेकदा याला सखोल आंतरिक शत्रुत्वाच्या भावनेची पण जोड मिळते आणि त्यावेळेस मग व्यक्ती ही अशा सवयींकडे वळते. तो त्याच्यासाठी समर्थन करत नाही, त्याला ऍक्च्युली त्याच्यातून बाहेर पडायचं असतं. पण त्याला हे माहित नसतं की माझ्याकडे इतकी अमर्याद शक्ती आहे, माझ्या अंतर्मनाची आहे, जी मला याच्यातून बाहेर काढू शकते. मद्यपान करणाऱ्या व्यक्तीकडे अशा खूप कारण असतात आणि तो मग त्यामुळे आपल्या मद्यपानाचं समर्थन पण करतो. पण परंतु खरे कारण त्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये असते, त्याच्या आतमध्ये जिथे त्याचं दुःख दडलेलं आहे, ते दुःख म्हणजे त्या मद्यपानाकडे नेण्याचं कारण असते. आणि त्या अंतर्मनामध्ये जे दुःख आहे ते पुसून टाकून मग तो नवीन काहीतरी करून बदलू शकतो. त्याच्यासाठी 3-4 पायऱ्या आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहे की कसं आपण व कुठल्याही व्यसनापासून जर मला दूर जायचं आहे तर मी काय काय करायला पाहिजे. ठीक आहे. 3 जादूच्या पायऱ्या. पहिली पायरी, रिलॅक्स व्हा, शरीर व मन शांत करा. निद्रेच्या निष्क्रिय अवस्थेत जा. ही आरामशीर, शांत, ग्रहणक्षम अवस्था तुम म्हणजे दुसऱ्या पायरीची पूर्वतयारी होय. हम्म. दुसरी पायरी, सहजपणे लक्षात ठेवता येईल आणि अंगाई गीतासारखी वारंवार ज्याची पुनरावृत्ती करता येईल असं एक छोटं वाक्य बनवा. उदाहरणार्थ, आता मला शांतता आणि मनशांती मिळाली आहे, यासाठी तुमचे आभार. हे वाक्य वापरा. मन भरकटण्यापासून वाचवण्यासाठी हे वाक्य मोठ्याने पुन्हा पुन्हा म्हणा आणि मनातल्या मनात म्हणा. त्यामुळे हे वाक्य तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. असे 5 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ करत राहा. तुम्हाला खूप चांगला भावनिक प्रतिसाद मिळेल. वेट. पहिल्या पायरीमध्ये का सांगितलंय आपण, आतापर्यंत जेवढ्या वेळेस शिकलोय तेव्हा आपल्याला आपल्या ब्रेन मधल्या ज्या अल्फा थीटा वेव्हज आहे त्या आपल्याला ऍक्टिव्ह करायचं, आपल्याला रिलॅक्स व्हायचं. जितकं रिलॅक्स आणि शांत मन आणि शरीर राहणार तेवढंच आपल्या ब्रेन वेव्ह स्लो 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 होणार. आणि मग जेव्हा आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात तर आपल्या ज्या हार्टबीट्स आहेत त्याचं पण म्हणजे अप अँड डाऊन अँड वेगळं वेगळं काहीतरी वेव्स असतात. पण जेव्हा आपण शांत आणि स्थिर असतो मग आपल्या ब्रेन वेव्ह एकदम स्मूथ वन सिंक्रोनायझेशन मध्ये चालतात, एकदम रिदम मध्ये. आणि जर दुसरे विचार असतील वेगळे वेगळे तर तेवढा रिदमिक आपलं वेव्ज नसतात. सो पहिले तर ब्रेन वेव्ह शांत म्हणजे शांत करायचं आहे स्वतःला, जेणेकरून स्लो डाऊन होईल ब्रेन वेव्ज, पूर्ण रिदम मध्ये येईल. म्हणजेच पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह आपले ऍक्टिव्ह होते आणि त्या ऍक्टिव्ह झाल्या मग आरामशीर शांत ग्रहणशील अवस्थेमध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक नर्व्ह आपली जागृत झाली आहे की मग आता दुसऱ्या पायरीवर जायचं. आता दुसऱ्या पायरीमध्ये काय दिले आहे की एक छोटंसं अफर्मेशन आहे. ते अफर्मेशन बोलायचं. सपोज तुमच्याकडे घरात आजूबाजूला कोणी आहे, तुम्ही नाही बोलू शकत जोराने, तर ऍटलिस्ट तुम्ही हळू बोला पण तुमचे लिप्स हे झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही असं असं तोंड तुमचं हल्लं पाहिजे, तुमचे तोंडातून वाक्य पडताना. हे मात्र लक्षात ठेवा. असं नाही तोंड बंद करून म्हणायचं नाही आहे. एकतर जोराने म्हणा किंवा हळू म्हटलं तर तुमच्या होठांची हालचाल व्हायला हवी. ठीक आहे. आणि यामध्ये एक छोटंसं त्याने एक अफर्मेशन दिलंय की
मला शांतता, मनशांती मिळाली आहे. यासाठी तुमचे आभार. आणि हे वाक्य, हे गीतासारखं वारंवार वारंवार वारंवार, म्हणजे जर तुम्हाला कधी वाटलं की नाही, मी तर रोज लिहित आहे, मला तरी कधी कधी होईल की तुमची परीक्षा घेतल्या जाईल, तुम्हाला एक म्हणजे तुम्ही खूप अफर्मेशन लिहित आहे, मध्येच तुमचं काहीतरी वेगळं होईल त्या अफर्मेशनच्या विरुद्ध, पण तिथे मग स्वतःला डगमगू द्यायचं नाही, किंवा मनामध्ये कुठली दूषित भावना येऊ नाही द्यायची. पुन्हा त्या गोष्टीचा वारंवार वारंवार विचार करायचा. हे वाक्य जोपर्यंत तुमच्या सबकॉन्शियस माइंडच्या आतमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत कंटिन्युअस त्याला म्हणत राहायचं. आणि रोज बिलकुल टाइम लावून 5 मिनिटं किंवा त्यापेक्षा आधी जास्त काळ तुम्ही ते म्हणू शकता. आणि जेव्हा ते तुम्ही रोज म्हणाल, रोज म्हणाल, रोज म्हणाल, आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा चांगला प्रतिसाद मिळेल. तिसरी पायरी. महान जर्मन कवी जोहान फॉन गटे, झोपण्यापूर्वी जे करायचे ते करा. तुमच्या सोबत एखादा मित्र किंवा प्रिय व्यक्ती असल्याची कल्पना करा. तुमचे डोळे बंद करा, आरामशीर आणि शांततेच्या स्थितीत या. ही प्रिय व्यक्ती किंवा मित्र तुम्हाला अभिनंदन असे म्हणत असल्याची कल्पना करा. तुम्ही तुम्ही त्याचे स्मित पहा, तुम्ही त्याचा आवाज ऐका, मानसिकरित्या त्याच्या हाताला स्पर्श करा. सर्व काही वास्तवात घडतंय अशी कल्पना करा. अभिनंदन या शब्द पूर्ण स्वातंत्र्याचा द्योतक आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत हे शब्द पुन्हा पुन्हा ऐकत राहा. येस, तिसरी पायरी जी सांगितली, जे महान जर्मन कवी जे जोहान फॉन्स गटे, हे काय करायचे, झोपण्यापूर्वी पूर्ण ते गोष्टीचं कंटिन्युअस मध्ये म्हणणे, आणि त्याच्यानंतर त्यांचं झोपणं व्हिज्युअलायझेशन सुरू व्हायचं. व्हिज्युअलायझेशन करत असताना तुमच्या सोबत जो व्यक्ती तुमच्याबद्दल चांगलं चिंतन करतो, किंवा तुमचा एक छान मित्र आहे, ज्याला तुमच्यामध्ये जर कुठला चांगला बदल झाला तर खूप आनंद होईल, अशा व्यक्तीची कल्पना त्यात करायची. दुश्मनाची करायची नाही. असा प्रिय व्यक्ती त्याच्यात आणायचा, त्या तुमच्या कल्पनेमध्ये, त्या तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये, की तो व्यक्ती आला. आणि जेव्हा तो व्यक्ती तुमच्या इथे येईल आणि त्याला कळेल की अरे, माझ्या मित्राने हे सोडलंय, मग आता असं जेव्हा तुम्ही कल्पना करायची तुम्हाला की प्रिय व्यक्ती आली, ती येऊन तुम्हाला असं हक करतेय, किंवा तुम्हाला हा हँडशेक करते, की वा, तू तुझ्या आयुष्यामध्ये इतकं हे केलं. आता याच्यामध्ये कल्पनामध्ये तुम्ही तुमचे कुठले स्वप्न असू दे, व्यसनांपासून मुक्त झालेलं, किंवा तुम्ही शुगर खायचं, कोणाकोणाला खूप जास्त गोड खायची पण हे असते ना, मग तिथे आपल्या घरातलंच एखादा व्यक्ती आठवेल की अरे वा, आपल्या घरातच कोणीतरी बायको, बहीण, भाऊ आपल्याला म्हणते की वा, तू शुगर सोडले, किती छान, आता तुझं किती छान तुझं, म्हणजे असंही असू शकतं. व्यसनाचा हा प्रकार आहे. ठीक आहे. एक दारूवाल्याचं वेगळं आहे, की जेव्हा तो दारू सोडेल तर काय होईल, घरामध्ये त्याच्या किती आनंद चैतन्य निर्माण होईल, त्याची मुलं खूप हसत खेळत, सगळं घरातलं वातावरण बदलेल, त्याची जी पत्नी आहे ती खूप खुश होईल, घरामध्ये वेगळंच एक प्रकारचं हे राहील. सो त्यावेळेस तुमची एखादी प्रिय व्यक्ती तुमच्या त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये आणायची. ती तुम्हाला अभिनंदन करत आहे, लिटरली तुम्हाला त्याचं हसणं, त्याचा स्पर्श, त्याचा आवाज, हे सगळं कल्पनेमध्ये तुम्हाला अनुभव करायचा आहे. अभिनंदन हा शब्द पूर्ण तुम्हाला आठवला पाहिजे, आणि हा पूर्ण स्वातंत्र्याचा एक शब्द आहे, अभिनंदन. सो जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अंतर्मनाकडून योग्य तो चांगला समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही, तोपर्यंत ही क्रिया कंटिन्यू करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. मी सांगितलं, एक पाथवे बनायला खूप वेळ लागतो. जे सुरुवातीचं वाढलेलं घाणेरडं तणकट आहे ते काढायला वेळ लागतो. तुमच्या मनामध्ये असलेले जे जुने विलीप आहेत ते काढायला वेळ लागतात. सो तुम्हाला कंटिन्यू ही प्रोसेस करावी लागेल. आणि मला ना शांत करून त्या गोष्टीचा विचार करायचा. ती व्यक्ती आली आहे, तुम्ही गाडी जर घ्यायचं तुमचं काही आहे, तर त्याही वेळेस तुम्हाला हे असं सेम व्हिज्युअलायझेशन हे असंच करायचं आहे. सातत्य, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सातत्य मीन्स कन्सिस्टन्सी.
आज केलं, उद्या केलं, परवाच्या दिवशी विसरलो, मग बाहेर गावाला गेलो, मग गावी गेलो, मग विसरलो, मग अजून केलं, मग असं झालं. हे चालत नाही. कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये तुम्हाला हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य हवं आहे. तुम्ही जर म्हणाल मी तर रोज अफर्मेशन लिहिते पण माझे पैसेच चोरी गेले किंवा माझ्याकडे असंच झालं, ते फक्त तुमची एक प्रकारची एक परीक्षा असते. वाचल्यानंतर पुन्हा सांगते. जेव्हा भीती तुमच्या मनाचे दार ठोठावते किंवा चिंता, तणाव किंवा शंका तुमच्या मनात प्रवेश करते, तेव्हा तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय त्यांना यांना घट्ट चिकटून राहा. तुमच्या अंतर्मनातील अमर्याद शक्तीचा, जी विचार आणि कल्पनाशक्ती निर्माण करते, तिचा विचार करा. त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास, शक्ती आणि धैर्य मिळेल. हे करत राहा अगदी धीराने, अंधार दूर होऊन दिवस उगवत नाही तोपर्यंत. सो जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स लिहाल किंवा तुम्ही आता ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये आहात, मॅजिक बुकची प्रॅक्टिस रोज होती आहे कधी तुम्ही अफर्मेशन्स लिहितात तुमच्या पैशांसाठी किंवा हेल्थसाठी तुमचे अफर्मेशन चालू आहे किंवा चांगल्या नातेसंबंधांसाठी तुमचे अफर्मेशन चालू आहे, पण अचानक काहीतरी होईल आणि जिथे तुम्ही म्हणाल की अरे मी तर रोज लिहिते पण तरी माझ्यासोबत असं होत आहे, किंवा पैशाबद्दलचे तुमचे अफर्मेशन्स तुम्ही लिहित आहात आणि यदा कदाचित म्हणजे सडनली तुमच्याकडून कुठलं नुकसान झालं 5-10 हजाराचं, तुम्ही म्हणाल अरे मी ते एवढं लिहितोय पण मला तेव्हा तुमचा विश्वास डगमगेल. डगमगू द्यायचा नाही. ही तुमची टेस्ट असते, याला ऍसिड टेस्ट म्हणतात. इंग्लिशच्या बुकमध्ये हे सगळे शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगते. याला ऍसिड टेस्ट म्हणतात. ही टेस्ट तुमची नेहमी वारंवार घेतल्या जाईल, कारण कुठलीही परीक्षा पास करायची आहे, पुढच्या वर्गात जर मला जायचं आहे, माझी कॉम्पिटेन्सी मला वाढवायची आहे, तर माझी पहिले टेस्ट होते, मग मी दुसऱ्या क्लासमध्ये जाते. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराला तुम्हाला एक छोटी गोष्ट द्यायची आहे, तुम्हाला एक टेस्ट होईल, एक मोठी द्यायची अजून टेस्ट होईल, सगळ्यात मोठी द्यायची अजून मोठी टेस्ट होईल. तर त्यावेळेस तिथे घट्ट चिटकून राहायचं आहे आणि आपल्या परमेश्वरावर, आपल्या सबकॉन्शियस माइंडवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. डगमगू द्यायचं नाहीये स्वतःला, आपल्या ध्येयाला चिटकून राहायचं आहे. आपल्या अंतर्मनाच्या शक्तीचा पूर्णतः विश्वास करा की ट्रिमेंडस अंतर्मनामध्ये अमर्याद शक्ती आहे. तुमचे विचार, कल्पना शक्ती ही त्याला निर्माण करते. त्याचा विचार करा की मला ही गोष्ट मिळणार, आणि त्या पिरियडला समजा तुमचं असं काही नुकसान झालं तर तुम्हाला तिप्पट पैसे मिळू शकतात. 10,000चं नुकसान झालं तर तुम्हाला 10 लाख मिळतील. पण त्यासाठी तुम्हाला तेवढा आत्मविश्वास, तेवढी शक्ती, तेवढं धैर्य टिकून ठेवावं लागेल आणि धीराने वागावं लागेल. एक अंधार आहे, दिवस उजाळेल, ह्यावर तुम्हाला पूर्णतः विश्वास ठेवावा लागेल. तिथे स्वतःचा विश्वास डगमगू द्यायचा नाही. सतत ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड हे आपल्याला आठवलंच पाहिजे त्यावेळेस. मी काल एक इन्सिडेंट असा ऐकलाय की म्हणजे आमच्या मधूनच आहे की ज्या व्यक्तींकडे ना खूप अशी चोरी झालेली, पण त्या व्यक्तीने त्या चोराला खूप ग्रॅटिट्यूड दिलं आणि 4 की 5 तासामध्ये ते सगळं सापडलं जे काही गेलेलं होतं. म्हणजे ज्या व्यक्तीने चोरी केली त्याच्यासाठी स्वतःच्या मनातून त्यावेळेस ग्रॅटिट्यूड निघणं हे खूप मोठं काम असतं. हे सहज कोणी करू शकत नाही, पण ते करावं लागतं. ते केलं की मग तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. फक्त तुम्हाला काय आहे, ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं आहे. डरपोक नाही व्हायचंय. आपल्या युनिव्हर्सला वर विश्वास ठेवायचा आहे, है ना. भीती नाही ठेवायची, बिलो द लाईन नाही जायचं. भीतीची जी एनर्जी असते ना, भीतीची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप बिलोची फ्रिक्वेन्सी आहे. लेस दॅन 50 वाली फ्रिक्वेन्सी आहे. आणि स्वप्न पूर्ण हे लेस दॅन 50 मध्ये होत नाही. तुम्हाला तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 100च्या वर 100 म्हणजे खूप हाय. ग्रॅटिट्यूडची एनर्जी 500च्या तिकडे येते, ती फ्रिक्वेन्सी जी आहे ती. तो तुम्हाला ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचं, धैर्य ठेवायचं आहे. सारखं डेस्परेट होणं ही सुद्धा सगळ्यात घाणेरडी एनर्जी आहे. झालं का नाही, मी हे केलं, झालं का नाही, मी इतकं केलं, कसं नाही होत, झालं का नाही, ही आणि भीती, ही दोन्ही या एनर्जी लो लाईन एनर्जी आहेत. याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती खूप कमी आहे. आनंद, हॅपीनेस, ग्रॅटिट्यूड यांची एनर्जी खूप हाय आहे आणि प्रेमाची एनर्जी पण खूप हाय आहे. तर तुम्हाला प्रेम, ग्रॅटिट्यूड आणि आनंदी ह्या गोष्टी कराव्या लागतील आणि तेव्हा मग तुमचा अंधार दूर होईल आणि एक नवीन दिवस उजाडेल. कारण परमेश्वर तुमची टेस्ट घेईल. कुठली गोष्ट द्यायच्या आधी
तुमची टेस्ट होणार. त्याला ऍसिड टेस्ट असं म्हणतात. ठीक आहे, पुढे. तुमच्या विचारांच्या सामर्थ्याचे पुनरावलोकन करा. एक, समस्येमध्येच उपाय दडलेला आहे. प्रत्येक प्रश्नात उत्तर दडलेले असते. जेव्हा तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने आवाज देता तेव्हा तुमच्या अंतर्मनाची प्रज्ञा तुमच्या हाकेला प्रतिसाद देते. दोन, सवय हे तुमच्या अंतर्मनाचे कार्य आहे. तुमच्या अंतर्मनाच्या अद्भुत सामर्थ्याचा तुमच्या जीवनावरील शक्ती आणि नियंत्रणाचा यापेक्षा मोठा पुरावा नाही. तुम्ही सर्व सवयीचे गुलाम आहात. तीन, तुम्ही एखादा विचार किंवा कृती तुमच्या अंतर्मनामध्ये रुजवून स्वतःला कोणतीही सवय लावू शकता. चार, तुम्हाला निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्ही चांगली किंवा वाईट सवय निवडू शकता. प्रार्थना ही एक चांगली सवय आहे. हम्म. पाच, तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या पटलावर जे मानसिक चित्र रंगवता त्याला ते वास्तव्य बनवते. हम्म. समस्येचा समस्येमध्येच एक उपाय दडलेला असतो. प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दबलेलं आहे. तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास, याला जेव्हा तुम्ही आवाज देता, तेव्हा तुमच्या अंतर्मनाच्या त्या प्रज्ञेला तुम्ही हाक देत असता. आणि ती हाक त्याच्यापर्यंत पोहोचली की मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल घडून आलेला दिसेल. आपलं जे अंतर्मन आहे हे सवयी जसे असेल तसं ते कार्य करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही गाडी चालवता. तुम्ही गाडी चालवता तेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही घाबरता, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 3-4 वर्षानंतर इतकं त्या अंतर्मनामध्ये ती सवय रुजून गेलेली आहे की तुम्ही इकडे गोष्टी कराल, इकडे इकडे बघाल, तिकडे बघाल, तुमची गाडी ॲटोमॅटिक चालेल. तुम्हाला तिथे हा प्रश्न पडणार नाही, कुठला गिअर टाकू, काय करू, ब्रेक दाबू की नाही दाबू, किंवा कसं. म्हणजे ही तुमची एक अंतर्मनामध्ये गेल्यावर ऑलरेडी ते अंतर्मनच काम करते. तुम्हाला तेवढं अलर्ट मध्ये राहायचं गरज नाही पडत. तुम्ही इझिली इथे बोलता बोलता रिव्हर्स गिअर टाकू शकता. गाडीला वळवणे, इकडे टाकणे, तिकडे टाकणे, हे सगळं होतं. पोहण्याची सवय, गाणे म्हणतात तेव्हा आपण स्ट्रिंगला, सुरुवातीला जेव्हा गिटार शिकतो तेव्हा ABCDELMN काय त्याचे जे स्ट्रिंग असतात त्यांचा तो विचार करावा लागतो. पण एकदा का तुम्ही ट्रेंड झाले, तुमच्या अंतर्मनामध्ये ती सवय रोजची गेली की मग तुम्ही इझी गो तुमच्या स्ट्रिंगवरचे बोटं चालायला लागतात. आणि मग ही सवय आपण हे होते. सो तुमच्या अंतर्मनात अद्भुत सामर्थ्याच्या तुमच्या जीवनावरील शक्ती आणि नियंत्रण, याही पेक्षा मोठा पुरावा म्हणजे तुम्ही सवयीचे गुलाम आहेत. ओके. तुमच्यामध्ये सामर्थ्य आणि जीवनातील शक्ती, याही पेक्षा काय आहे, तुम्ही ती सवयी आहे त्या सवयीचे गुलाम बनता. आणि एकदा ती सवयीचे गुलाम बनले की ती सवय आपल्याला तशी नाचवते. मग सवय चांगलीही आहे, सवय वाईट पण आहे. एखादा विचार किंवा कृती अंतर्मनामध्ये ती रुजली पाहिजे. ती रुजली की मग तुम्ही कुठलीही सवय लावू शकता. फक्त ते अंदर पेनिट्रेट झालं पाहिजे, सिमेंटिंग झालं पाहिजे त्या गोष्टीचं. आणि ती करायसाठी तुम्हाला वारंवार वारंवार तेच म्हणावं लागेल. तुम्हाला तुमचे रिलेशन चांगले करायचे तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जे सुरुवातीला, आता पुष्कळशा स्त्रियांमध्ये ना एक तर आपण आपल्या सासूला पहिलेच विलन आणि हिटलर बनवून ठेवलेला आहे. लग्न व्हायच्या आधीपासूनच सासू चांगली नसते, सासू अशी करते, सासू चांगली नसते. आणि शेवटी तेच आपल्या समोर येतं. मग आपल्याला आता काय करायचंय, नाही, माझी सासू खूप चांगली आहे, माझी सोबत मैत्रिणीसारखी असते, माझ्या घरातलं वातावरण चांगलं आहे. मग हे जेव्हा होईल तेव्हा तीच गोष्ट घडेल. आपल्याला स्वातंत्र्य आहे, काय निवडायचं काय नाही निवडायचं, चांगलं किंवा वाईट. सो प्रार्थना ही एक चांगली सवय असते. तुमच्या अंतर्मनाच्या पटलावर तुम्हाला तेवढं ते मेंटल पिक्चर, मानसिक चित्र बनवावं लागेल. आणि त्याला मग ते वास्तवात बनेल. आणि चित्र बनवल्यानंतर तुम्हाला ते अनुभवावं लागेल. ते चित्र जेव्हा तुम्ही कल्पना कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिटरली अनुभवायची आहे. स्पर्श, त्याचा फ्रेग्रन्स, त्याचा म्हणजे शब्द जे आहे तेही तुम्हाला ऐकावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला ती गोष्ट वास्तवामध्ये मिळेल. सेक्स. तुमच्या यशातील आणि कर्तृत्वातील एकमेव अडथळा म्हणजे तुमचे स्वतःचे विचार किंवा मानसिक प्रतिमा.
7. जेव्हा तुमचे लक्ष भरकटते तेव्हा चांगुलपणा किंवा ध्येयाचा विचार करून त्याला परत जागेवर आणा. याची स्वतःला सवयच लावून घ्या. याला म्हणतात मनाला शिस्त लावणे. 8. तुमचे बाह्य मन हा कॅमेरा आहे आणि तुमचे अंतर्मन हे संवेदनशील फिल्म प्लेट आहे ज्यावर तुम्ही प्रतिमेचा ठसा उमटवता. 9. मनात वारंवार येणारा भीतीचा विचार हेच माणसाच्या मागे लागलेले एकमेव दुर्दैव आहे. तुम्ही जे कोणतेही काम सुरू कराल त्याला तुम्ही ईश्वरी नियमानुसार सुखद परिणामांपर्यंत पोहोचवाल अशा मनोधारणेद्वारे या दुर्दैवावर मात करा. मात करा. सुखद शेवटची कल्पना करा आणि आत्मविश्वासाने ती टिकवून ठेवा. 10. नवीन सवयी लागण्यासाठी तुमचा असा ठसा विश्वास असा ठाम विश्वास असणे आवश्यक आहे की ही सवय चांगली आहे. जेव्हा एखादी वाईट सवय सोडण्याची तुमची इच्छा ती चालू ठेवण्याच्या तुमच्या इच्छेपेक्षा तीव्र असते तेव्हा तुम्ही आधीच 51% बरे आहात. हम्म. आपल्या यशामध्ये आणि कर्तृत्वामध्ये एकमेव अडथळा म्हणजे आपले स्वतःचे विचार आणि त्याची मानसिक प्रतिमा. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण चांगले विचार करतो आणि मध्येच काहीतरी वेगळा विचार येणे, म्हणजेच तिथे तिकडे ब्रेक लागतो आपल्याला. म्हणून विचार आणि आपले सेल्फ टॉक याच्यावर कंटिन्यू मध्ये ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये तुम्ही कशी प्रतिमा तयार करता, तुम्ही कसं तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांबद्दल विचार ठेवता, तुमच्या रिलेशनशिपमध्ये इवन तो पैशाबद्दल तुमचा विचार काय आहे, पैसा खर्च करताना तुमच्या डोक्यात काय विचार येतो, आणि तुमचं लक्ष जेव्हा भरकटतं तेव्हा तुम्हाला ते पुन्हा त्याला आपल्या जागेवर आणणे आवश्यक आहे. जर तुम्हाला थोडं जरी इकडे तिकडे गेलं किंवा असं वाटलं की अरे हे होत नाही, किंवा काय आहे रोज रोज म्हणून तरी काय होतं, एक दिवस घेतलं एक दिवस म्हटलं, असं काही करायचं नाही. आपल्या ध्येयावर चिटकून राहायचं. की म्हणजे असं कधी कधी होतं ना की सगळं घरात खूप छान चालू आहे, मध्येच कुठेतरी एकदम अविश्वास किंवा कुठेतरी लो लाईन बिलो लाईन आपण जातो. तर नाही जायचं तिथे, पुन्हा आपल्याला ग्रॅटिट्यूड सुरू करायचं आहे. पुन्हा परत त्या जागेवर यायचं आणि पुन्हा त्याची सवय स्वतःला लावायची. जेव्हा पुन्हा 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 ती गोष्ट होईल, ती जितकी जास्त तुम्ही एखाद्या पेनने एखादी रेषा ओढता ना, ती एकदा ओढल्यावर खूप फेंट असते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा जितकी जास्त वेळा तुम्ही ती लाईन खेचाल तेवढी ती डार्क होईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे हे काम करायचं आहे. आपलं जे बाहेरचं मन आहे ते कॅमेरा आहे, ते बाहेरच्या सगळ्या गोष्टी टिपत असतं. आणि अंतर्मन हे जे आहे ते संवेदनशील फिल्म आहे. तुम्हाला कसा ठसा उमटायचा त्या प्लेटवर संवेदनशील फिल्म प्लेट आहे. सो कुठले इमेजेस घ्यायचं, सगळं आपलं इमेज मध्ये कॅप्चर होत असतं आजूबाजूच्या. गाडी कशी हवी इमेज कॅप्चर होईल, त्या गाडीचं नाव कॅप्चर नाही होणार. ते गाडीचं आतमधलं जे चित्र आहे ते होईल. घर कसं तर घराचं चित्र येईल. पैसा कसा तर पैशाबद्दलचं येईल. सो अशा प्रकारे आपल्याला एक सिंपल कोरा कॅनव्हास आहे, त्याच्यावर आपलं चित्र रंगवायचं आहे. मग रंगवताना ते कसं रंगवायचं, भीतीचा विचार वारंवार मनामध्ये येऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेस्ट आहे. मनात वारंवार येणारा भीतीचा विचार म्हणजे हे त्याचं एकमेव दुर्दैव असं आहे की जेव्हा तुम्ही कुठलं काम सुरू कराल तेव्हा तुम्हाला ईश्वरावर विश्वास ठेवावा लागेल, त्याच्या नियमावर विश्वास ठेवावा लागेल. त्याच्यातून येणारा सुखद परिणाम आहे तो आपल्याला बरोबर तिथपर्यंत पोहोचवेल अशी तुमची ठाम विश्वास असला पाहिजे. आणि ते जे दुर्दैव आहे भीतीचं, ते निघून जाईल. कारण पुष्कळ लोक म्हणजे भीती ही सगळ्यात लो घाणेरडी फ्रिक्वेन्सी आहे. ही मनातून काढून टाकायची. कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले भीतीच येते. असं नाही झालं तर, तसं झालं तर, असं होऊ शकतं का, मी एकटी गाडी घेऊन गेली तर, किंवा माझी मुलगी बाहेर शाळेत गेलेली आहे तिचं काही, ही ही जी ही भीतीची एनर्जी आहे ना ही खूप वाईट आहे. तर ह्या एनर्जीला जर आपल्याला बाहेर काढायचं आहे तर आपल्याला ठाम विश्वास पाहिजे. या दुर्दैवावर तुम्ही मात करू शकता. तुम्हाला सुखद शेवटची कल्पना करायची आहे, ती आत्मविश्वासाने तुम्हाला तिथे टिकून पण ठेवता आलेली पाहिजे. आणि नवीन सवय लावण्यासाठी ठाम विश्वास असणे अतिशय आवश्यक आहे.
एखादी वाईट सवय सोडायची असेल तर तुम्हाला तुमची जी चांगली सवय आहे ती जास्त डॉमिनंट असली पाहिजे तुमच्या त्या वाईट सवयीपेक्षा. जेव्हा तुमची ही इच्छा तीव्र असेल तर ती इच्छा ऑटोमॅटिक फेड होऊन जाणार, आणि तुमची जी चांगली इच्छा आहे ती खूप तीव्र आणि चांगली होईल. ती तीव्र इच्छा असणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा ती इच्छा तीव्र होईल की नाही मला याच्यातून बाहेर निघायचं आहे, मला स्वतःला डिसिप्लिन लावायचं आहे, तर हे माझं होतं. मी केलं ते काम, ओव्हरकम केलं. स्वतःला डिसिप्लिन लावणं माझं खूप काम असे ती मी खूप लेट करायची, किंवा आज नाही केलं उद्या करू दे, आज जायचं आहे का तर त्याचा 8 दिवसानंतर जाणे, ही एक सवय घाणेरडी होती मला. तर मी त्याला ओव्हरकम केलेलं आहे. तुम्ही बघितलंय माझं काही असो, पण मी माझ्या क्लाससाठी मी करणार म्हणजे करणार, भलेही मी 5 मिनिटं लेट होईल, 10 मिनिटं लेट होईल. माझं ट्रॅव्हलिंग होतं, माझ्याकडे पाहुणे होते, किंवा मी अशा ठिकाणी एकदा गेलेली की जिथे माझ्याजवळ लॅपटॉप नव्हता. मग मी प्राजक्ताला कॉल केला, सगळं म्हणजे कुठून कसं तरी मॅनेज, मला तिथे राहायचंय, मला करायचंय. माझ्या क्लासमध्ये सुरुवातीला 2, 3, 4, 5 असेच होते, पण मी स्वतःवर नाही, मला करायचंय, मी करेल असा ठाम विश्वास. माझी ही इच्छा तीव्र असल्यामुळं ते स्मूथ गोईंग सगळं चालत आहे, आणि तसं तसं मला हेल्प पण मिळते आहे. सो जेव्हा तुम्ही ती इच्छा तीव्र तुम्ही करण्याची जी तुमची तीव्र इच्छा चांगली असते ना, तर ती वाईट ऑलरेडी निघून जाते आणि तुम्ही 51% तुम्ही बरे होतात. आज इथेच थांबूया आपण, है ना, 49 झाले आहे. याच्यामध्ये अजून कोणाला काय विचारायचं आहे का? पुढे किती पॉइंट्स आहेत अजून? 16, 17 आय थिंक सो. 17. अच्छा. तर आपला हा लेसन आता संपत आलेला आहे. आहे काही विचार, काही विचारायचं आहे? प्रतिभा मॅम, एनी डाऊट? कळलंय ना आपल्याला की आपण जेव्हा चालत असतो तर आपली एक ऍसिड टेस्ट होते. सो त्याच्यातून बाहेर निघायचं, तिथे स्टक होऊन नाही राहायचं. आपल्या अफर्मेशन्सवर, आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि आपल्या प्रॅक्टिसवर विश्वास ठेवा विशेष म्हणजे. आणि जेव्हा तुम्ही लो लाईन जाताना सगळ्यात पहिले तर बाहेर जायचं, काय चांगलं आहे ते बघायचं, आणि आय लव्ह, आय लाईक, हे लाईक, ते लाईक, ते कंटिन्यू करत राहायचं. ऑटोमॅटिक तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती चेंज होईल, आणि मग चांगले परिणाम मिळतील. येस. चालेल, चलिए स्टॉप करें. हा. काय चल. विचारायचं? मॅम माझं मी जे ग्रॅटिट्यूडचं आणि समर कॅम्प सेशन घेतलं तर अगदी छोटे मुलं होते आणि खूप छान झालं आणि त्या सगळ्या मुलांनी खूप छान प्रतिसाद पण दिला. तिथले टीचर कोऑर्डिनेटर पण खूप खुश झाले बघून. सगळ्यांनी छान शाळेमध्ये वा. जे होतं ते, प्रतिसाद दिला आणि तुम्ही छान घेतला. हा शाळेतून ना? शाळेमध्ये अगदी वाव, 2 वर्षापासून ते 5 वर्षाचीच मुलं तरी त्यांनी छान रिस्पॉन्स केला. सही, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बढिया. मग तुम्ही सुरुवातीला ते जेव्हा तुम्ही कॅम्पला थँक्यू, गेला तर तुम्ही दोघांनी सपोर्ट केला त्या. तुम्ही लिहून तर गेल्या असतील ना, तुम्ही मॅग्निफिशंट आउटकम लावलेला आहे, त्याच्यावर तुम्ही अफर्मेशन्स लिहिले असतील. हो सो अफर्मेशन वर्क हो करतात असं किती लोकांना वाटतं हे पहिल्या केल्यानंतर? प्राजक्ता, सुचिता मॅम, हो अरुणा मॅम. मॅम, हो मॅम. अफर्मेशन वर्क करतात हे आहे हो ना? हो येस. फक्त ते हो एकदा परफेक्ट. आपल्या डोक्यामध्ये सिमेंटिंग व्हायला आवश्यक आहे. ती जी सवय आहे, ती थोडीशी जी सवय आहे ती जर फेंड झाली तर 101% मी स्वतः अनुभवती आहे की अफर्मेशन काम करतात. माझ्या स्वतःचीच जी होती लेट गो करायची सवय, प्रोक्रास्टिनेशन. आता मी प्रतिभा मॅमचा क्लास जॉईन केला आहे. पहिली कीर्ती जर असती 1-2 वर्षापूर्वीची, तर मी सेकंड मंथ फीस भरायच्या आधी विचार केला असता की मला तर 6 दिवस भोपाळला जायचं आहे, उगा मी 6 दिवसाचे कशाला पैसे भरू, मी आल्यानंतर पुन्हा रिजॉईन करेल. हे हम्म. ह्या छोट्या छोट्या सवयी माझ्या तुटलेल्या आहेत. म्हणजे हे समजलं आता की सबकॉन्शियस माइंडला मला ट्रेंड काय करायचं आहे. मी माझं योगा मी तिथेही केला ना, फक्त माझ्या समोर प्रतिभा मॅम नव्हत्या, पण मला ज्या बेसिक त्यांनी 4-5 गोष्टी शिकवल्या, ऍटलीस्ट मी कपालभाती करू शकते, ऍटलीस्ट मी अनुलोम विलोम करू शकते. मग मी ते कंटिन्यू माझं ठेवलं. त्याच्यासाठी मी माझ्या क्लास मला उगाच म्हणजे मग तिथे माझी जी पैशाची जी भीती होती, किंवा पैसे खर्च नाही झाले पाहिजे, उगाच कशाला मी पैसे देऊ, हे हे निघून गेलं. आणि हे निघाल्यामुळं
माझा जो पैशामधला जे ब्लॉकेज असतं ना, ते फ्री झालंय. सो ऑटोमॅटिक माझ्याकडे पैसे अजून यायला सुरुवात झालेली आहे. तर हे होतं. हा अनुभव मी पण घेतलाय. माझ्या बाबतीत पण जसं आपलं बुक स्टार्ट झालं सुरुवातीला होतं, मी विचार करायची पैसा खर्च करताना खरंच गरजेचं आहे का काय असतं. पण मी आता नाही विचार करत. ठीक आहे ना, बघ युनिव्हर्स बघेल. मला वाटतंय ना स्वतःसाठी स्वतःच्या घरच्यांसाठी खर्च करणं किंवा कुणासाठी असू दे, जर वाटतंय ना करून मोकळं व्हायचं आणि आपोआप त्याच्यात डबल ट्रिपल पैसा आपल्याकडे येतो. येस. आणि मी दान केल्यानंतर जसं तुम्ही मागे म्हटलं होतं ना, वन डे मी असंच 90 रुपीजचे काही पॅटीस हा खजूर लाडू घेतले आणि ते जी फुगेवाली होती तिला दिले. नेक्स्ट डे सेम 90 रुपीज माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले. एवढीच 90 रुपीज अमाऊंट. ते कुठून तरी काय मला नाही, आलं, आय डोंट नो, पण आले. तो पैसे येतात. फक्त म- तुम्हाला मला तुमची एनर्जी जी आहे ती मला फ्रिक्वेन्सी छान ठेवायची आहे. नाही नाही, मला पण ह्या गोष्टीचा अनुभव आलाय. माझी मुलगी अशीच सारखी मला म्हणत होती मला नेल आर्ट करायचंय मम्मी, मला तुझ्याकडून बर्थडे गिफ्ट पाहिजे. मग मी म्हणायची लाव मम्मी दीदीचं लग्न ठरवलंय कर तू. मग असं नाही म्हणली करायचं का? बरं ठीक आहे म्हणलं. 2 वर्ष झाले मागे लागले म्हणून म्हणलं मी तिला दिले पैसे आणि केलं. आणि तिने 1500 रुपये तिला घालवले ना 1 मंथ साठी केलं तिनं. लगेच काल माझ्या अकाउंट वरती 3000 रुपये आले. हम्म. ते मिस्टरांना पाठवणार होती मैत्रीण माझी, ती मला आले. वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. व्हेरी आणि नाईस. आपण तुम्ही म्हणता तसं ते तुम्ही मला हेल्थ साठी एक अफर्मेशन लिहायला सांगितली होती. मध्यंतर मी तुम्हाला सारखं माझा बीपीचा ब्रेकडाऊन सांगितलं होता. मी आता एकदम परफेक्ट आणि मस्त आहे. मला काहीच होत नाही आता. मी हा डॉक्टर विचारच ठेवलाय. त्यामुळे हा, हा. काही होत नाही आणि अजून म्हणजे म्हटल्यापेक्षा मी स्वस्त आहे. होत आहे हा. हम्म. आणि अजून आपण तुम्ही कसं सांगता अंतर्मनाला आपले प्रश्न करायचे की मग आता समोरची माणूस आपल्या बरोबर बरोबर चुकीचं वागतोय हे आपल्याला माहित आहे. आपण त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. फक्त तो माणूस आपल्याशी आता कसं वागतोय हे आपल्याला माहित आहे, पण आपण आपलं शांत राहायचं एवढं मला समजलं. येस, हेही खूप आहे. ही एवढी पुस्तकांमधून जर तुम्ही एवढं जरी शिकलात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही ती अंमलबजावणी केली, तर माझं हे पुस्तक केल्याचं मला म्हणजे काय म्हणाले, समाधान लाभेल मला की अरे वा. आणि मी या पुस्तकातून शांत राहायला शिकले. रिॲक्ट करणं नाही, पैसा छान खर्च करायचा, रिलेशनशिप, सगळ्या एरियांमध्ये मी माझं थोडं 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 सगळीकडे माझे चेंजेस चालू आहे. आणि मेन म्हणजे माझं स्वतःसाठी मी खूप बदल झालेले आहे. खूप जास्त. सो थँक यू सो मच एव्हरी वन. थँक्यू मॅम. येस. थँक्यू मॅम. स्टॉप करू. थँक्यू. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. येस.